नमस्ते मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बासमती राईससाठी जे काही स्टँडर्ड ठरवून दिलेले आहेत या फसायने, ते स्टँडर्ड आपण पाहणार आहोत. आत्तापर्यंत इंडियामध्ये बासमती राईससाठी स्टँडर्ड नव्हते. फर्स्ट टाइम हे स्टँडर्ड आलेले आहेत. याचं कारण असं की तुम्ही जर पाहिलं असेल मार्केटमध्ये गेल्यानंतर बघा, आजकाल प्लास्टिकच्या पिशवीपासून पण राईस बनवलेला आहे आणि तो राईस शिजतो सुद्धा. हे जे भेसळयुक्त आपण अन्न खातो, या भेसळयुक्त अन्न रोखण्यासाठी ही संस्था काम करत असते आपल्या इंडियामध्ये. कोणती? फसाय. ही संस्था आपल्या इंडियामध्ये काम करत असते. त्याच पद्धतीने बासमती राईसमध्ये पण सरकारला किंवा या जी काय आपली ऑर्गनायझेशन याला समजलं की नाही यार, इथं प्रॉब्लेम असा होतो की ज्यावेळेस आपण बासमती राईस खरेदी करायला जातो त्यावेळेस जे काही कस्टमर असेल त्या कस्टमरला व्यवस्थित किंवा जो की ओरिजिनल बासमती राईस आहे याच्यामध्ये भेसळ झालेली दिसते, ओरिजिनल राईस त्यांना भेटत नाही. हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ठरवलं की नाही, आपण याला एक काहीतरी स्टँडर्ड घालून देऊया, जेणेकरून जे कस्टमरचा जो काही विश्वास असेल तो विश्वास तो कायम राहील आणि बासमती राईस जो काय प्रोडक्शन करतात त्यांना सुद्धा व्यवस्थित भाव भेटेल किंवा त्यांना सुद्धा त्याचा प्रॉफिट होईल. तर अशा पद्धतीने आपली जी काय फसाय जी आहे ती फसाय काम करत असते. म्हणजे काय, तुमचं जे काही अडल्ट्रेशन होतं, आता तुम्ही उदाहरणार्थ पाहिलं असेल मार्केटमध्ये गेल्यानंतर सफरचंद ज्यावेळेस घ्यायला जातात, ज्यावेळेस तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ पाहत असताल किंवा वेगवेगळ्या डिस्कवरी चॅनल याच्यावरती पाहत असताल की तुम्ही ज्यावेळेस सफरचंद घ्यायला जातात त्यावेळेस सफरचंदचं जे वरची जी पॉलिश आहे ती पॉलिश ही केमिकलयुक्त असते किंवा वरून पॉलिश मारलेली असते आणि त्याला रंग दिलेला असतो. तर हे जर समजा आपल्या पोटात अन्न जर गेलं तर किती हार्मफुल असेल. तर हे सगळ्या काही गोष्टी आहेत अडल्ट्रेशनच्या. त्या अडल्ट्रेशनच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या रोखण्यासाठी ही संस्था काम करत असते. याचं हेडक्वार्टर नवी दिल्ली येथे आहे आणि ही जी संस्था आहे, लक्षात ठेवा, ही संस्था आपल्या इथं कधी आली, त्याच्यानंतर याचा इतिहास काय, त्याच्यानंतर जे बासमती राईसच्या पाठीमागचं जे काय प्रोडक्शन होतं त्याचा इतिहास काय आणि त्याच्यासाठी कोणते स्टँडर्ड घालून दिले आपल्या फसायने बासमती राईससाठी, हे आपण सगळ्या इन डिटेल पाहणार आहोत. आणि दुसरी गोष्ट अशी की हे करंट अफेअरचा मुद्दा आहे, त्याच्यामुळे आपल्याला AFOच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. तर पहा, वन बाय वन आपण हे बासमती राईससाठी जे काही स्टँडर्ड ठरवून दिले ते पाहणार आहोत. तर पहा, पहिल्यांदा आपण बघूया की जी आपली फसाई म्हणजे काय, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया. लक्षात ठेवा, आपल्याला पेपरला डायरेक्ट विचारलं जातं की फसाईचा लॉंग फॉर्म काय. त्यावेळेस साधा सिंपल असं नाही करत की फसाई म्हणजे डायरेक्ट तुम्हाला विचारलं नाही, खाली ऑप्शनमध्ये फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया असं दिलं जात नाही. ऑप्शनमध्ये असते तुमचा क्वेश्चन असतो फसाय एस स्टँड फॉर, असं असते तुमच्या क्वेश्चनमध्ये फक्त फसा असते आणि पुढे दिलेलं असते यस स्टँड फॉर, फर्स्ट यस स्टँड फॉर. तर तुम्हाला प्रॉब्लेम असा होतो की सेफ्टी लिहावं की स्टँडर्ड लिहावं, किंवा ए स्टँड फॉर ऑथॉरिटी दिलं, ऑथॉरिटी इथं तर तुम्हाला एजन्सी ऑप्शनमध्ये एजन्सी दिसेल, ऑथॉरिटी दिसेल, असे वेगवेगळे ऑप्शन तिथं असतात. त्याच्यामुळे आपल्याला पेपरच्या दृष्टीने तयारी करायची, विनाकारण रट्टा मारायचा नाही आहे. लक्षात ठेवा, फसायचा लॉंग फॉर्म आहे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया. फर्स्ट टाइम जे काही बासमती राईस आपले फर्स्ट टाइम या फसायने आपलं जे काही स्टँडर्ड घालून दिलेले स्पेसिफाईड आयडेंटिटी करण्यासाठी जे स्टँडर्ड घालून दिलेले ते कोणी दिलेत, ते फसायने दिलेत. त्याचा लॉंग फॉर्म काय, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया. आणि जे की स्टँडर्ड घालून दिलेले म्हणजे जे काय आपले मापदंड घालून दिलेले ते मापदंड किती तारखेपासून लागू होणार आहे, तर लक्षात ठेवा ही तारीख तुम्हाला डायरेक्ट विचारली जाईल पेपरला. 1 ऑगस्ट 2023 सालापासून, म्हणजे आपल्या 4 ते 5 महिन्यापासून आपलं जे स्टँडर्ड ठरवून दिलेले आहेत बासमती राईससाठी ते लागू होणार आहेत इंडियामध्ये. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट तुमचा आपण आता पाहूया की नेमकी बासमती राईस म्हणजे काय. आता आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये जातो, आपण राईस घेतो, नेमकी बासमती राईस कुठून ओरिजिन झाला, त्याचं नेमकी काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्याच्या पाठीमागचा इतिहास काय, थोडाफार गोष्टी एका स्लाइडमध्ये पाहणार आहोत. तर बघा याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय. तर पहिलं म्हणजे याचं ओरिजिन कुठं झाला, तर इंडिया आणि पाकिस्तानचा जो की पार्ट आपला जम्मू काश्मीरला लागून आहे, म्हणजे जो हिमालयाच्या लागून आहे तो पार्ट, इंडिया आणि सम पार्ट्स ऑफ पाकिस्तान हा त्याचा ओरिजिन आहे. आणि हिमालय फूट हिल्स ऑफ द इंडियन सब कॉन्टिनेंट, म्हणजे जो की आपला हिमालय, जो की आपला इंडिया आहे, बघा हा इंडिया आहे, हा वरचा जो भाग आहे ना, इथून असा हिमालय स्टार्ट होतो तो आपल्या इकडे नॉर्थ इंडियापर्यंत येतो. बघा हा जो हिमालय, हा हिमालयाच्या पायथ्याशी जेवढे काही स्टेट येतात ते स्टेट सगळे याचे ओरिजिन आहे. म्हणजे हिमालयाचा जो पायथा आहे तो आणि इंडिया
म्हणजे आपला हिमालयाचाच इंडिया आणि त्याच्यानंतर पाकिस्तानचा काही भाग हा त्याचा ओरिजिन आहे. त्याच्यानंतर याची एक ग्रेन साईज आहे जी की आपण पाहिलं असेल मार्केटमध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपण त्यांना म्हणतो मार्केटमध्ये दुकानदाराला की मला बासमती राईस पाहिजे. मग बासमती राईसमध्ये नेमकं वेगळे पण काय, तर बघा त्याची जी साईज आहे ग्रेनची साईज आहे म्हणजे दाण्याची जी साईज आहे ती दाण्याची साईज लॉंग आहे ॲज कम्पेअर्ड टू नॉन बासमती राईस. त्याच्यानंतर फ्लफी टेक्स्चर आणि युनिक इनहेरिटंट अरोमा अँड फ्लेवर म्हणजे त्याला एक वेगळा प्रकारचा एक सुवास आहे. ते वेगळ्या प्रकारचा सुवास हाच त्याची एक मेन आयडेंटिटी. त्याच्यानंतर फ्लफी टेक्स्चर म्हणजे काय, तर तुमचं जे काही स्ट्रक्चर आहे ते एकदम सॉफ्ट असतं बघा, असा प्रकारचा हा बासमती राईस असतो. आणि मी पहिल्यांदा राईसमध्ये पण सांगितलेलं आहे की नेमकी कोणतं केमिकल आहे की ज्याच्यामुळे बासमती राईसला वास येतो, तर त्याचं नाव काय बघा, नाव आहे याचं नाव इथं दिलेलं आहे बघा, ॲसिटिल 2-ॲसिटिल 1-प्रोपेराइल हे त्याचं केमिकल आहे की ज्याच्यात त्या आपल्या बासमती राईसमध्ये सापडतं बघा, त्याच्यामुळे याला वास येतो बघा. त्याच्यानंतर हा राईस जास्तीत जास्त कोणत्या स्टेटमध्ये किंवा त्या पर्टिक्युलर स्टेटमध्ये लावल्यानंतर त्याला एक पर्टिक्युलर ओळख आहे, तर ते कोणते स्टेट आहेत बघा, हिमाचल प्रदेश आहे, त्याच्यानंतर पंजाब आहे, हरियाणा असेल, दिल्ली असेल, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि युनियन टेरिटरी ऑफ जम्मू अँड काश्मीर अँड वेस्ट उत्तर प्रदेश. युनियन टेरिटरी लक्षात ठेवा स्टेट नाही आहे, युनियन टेरिटरी लडाख आणि जम्मू काश्मीर सेपरेट झालेलं आहे. युनियन टेरिटरी ऑफ जम्मू अँड काश्मीर आहे, लडाख इथं नाही आहे, जम्मू अँड काश्मीर आहे फक्त. तर बघा जे हिमाचल प्रदेश असेल म्हणजे तुमचं जे हिमालय असेल ते हिमालयाच्या पायथ्याशी जेवढे काही स्टेट येते ते स्टेट आहे बघा. कोणतं हिमाचल प्रदेश ते पण हिमालयाच्या चिटकून आहे, पंजाब असेल ते सुद्धा, त्याच्यानंतर हरियाणा असेल, दिल्ली असेल, त्याच्यानंतर उत्तराखंड असेल, त्याच्यानंतर मध्य प्रदेश फक्त एक मिडल स्टेट येतं बघा, हे मिडल स्टेट येतं. तुम्ही जर मध्य प्रदेशमध्ये गेले का की स्पेसिफिक जे काय कंपनी आहे दावत वगैरे यांचे सगळ्यात जास्त स्टोअर्स कुठे मध्य प्रदेशमध्ये, इथं एक स्पेसिफिक जे काय व्हरायटी बासमतीच्या इथं रेस केले जातात किंवा प्रोडक्शन घेतले जाते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे वेस्टर्न उत्तर प्रदेश आहे जो की आपला उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग म्हणजे दिल्लीच्या साईडचा भाग हा सगळ्यात जास्त जे की बासमती राईससाठी फेमस आहे. आता हे नेमकी हे स्टेट का किंवा ह्याच प्लेस का फेमस आहे, तर बघा तिथलं जे ॲग्रो क्लायमेटिक कंडिशन आहे, तिथलं जे काय ॲग्रो क्लायमेटिक कंडिशन हे सगळ्यापेक्षा वेगळं आहे, त्याच्यामुळे त्याला एक प्रकारची त्यांची प्रोडक्शनची पद्धत वेगळी, प्रोसेसिंग असेल, त्याच्यानंतर तुमचं मेथड ऑफ हार्वेस्टिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी तिथं वेगळ्या आहेत, त्याच्यामुळे ह्या राईसला एक वेगळेपण येतं. म्हणून लक्षात ठेवा या स्टेटचा जो काही बासमती राईस असेल तो अदर बासमती राईससाठी वेगळा असणार आहे किंवा याला एक वेगळी चव असणार आहे. तोच राईस कस्टमरला भेटावा, दुसरा राईस भेटू नये, जेणेकरून तिथल्या जे काही प्रोडक्शन घेते त्यांनाही फायदा होईल आणि जो काही कस्टमर असेल त्याचा पण एक विश्वास बसेल की नाही आपण ओरिजिनल राईस खातो. याच्यासाठीच फसाईने स्टँडर्ड घातलेले. आता जर आपण पाहिलं कोल्हापूरला GI टॅग देतात बघा अशा ठिकाणी, जर कोल्हापूरला जर पाहिलं तर कोल्हापुरी चप्पल आहे, बाकीकडे पण कोल्हापुरी चप्पल बनते पण तिथली कोल्हापुरी चप्पल जर तुम्ही घातली तर वेगळे पण फील तुम्हाला येईल बघा. त्याच्यानंतर सोलापूर आहे, सोलापूरला चादर प्रसिद्ध आहे बघा, चादर ही वेगळे पण आहे, चादर सगळीकडे बांधतात पण तिथलं एक वेगळेपण आहे म्हणून त्याला GI टॅग दिलेला आहे की नाही ही जी आहे चादर ही सोलापूरची चादर आहे, काहीतरी विशेष आहे त्याच्यामध्ये. म्हणून या गोष्टी जे की इथला जो राईस आहे या प्रदेशामधला जो राईस असेल, हा प्रदेशामधला जो काय राईस असेल हा एक विशेष राईस आहे किंवा विशेष बासमती राईस आहे. म्हणून याला जे की आपले कस्टमर असतील त्यांना जेन्युइन राईस भेटावं बासमती, म्हणून फसाईने याच्यासाठी स्टँडर्ड घातलेले. त्याच्यानंतर जे की बासमती राईस आहे widely consumed both domestically and globally and India accounts for 2/3 of its globally supply. म्हणजे काय, बासमती राईस पूर्ण डोमेस्टिकली खाल्ला जातो किंवा ग्लोबली पण आपण एक्सपोर्ट केला जातो. तर लक्षात ठेवा जेवढं काही ग्लोबलमध्ये सप्लाय होतो त्याच्यापैकी 2/3 ऑफ इट्स म्हणजे त्याच्यापैकी 2/3 आपण फक्त इंडिया सप्लाय करतो, हे लक्षात ठेवा. फक्त जे काय असेल जेवढा काही तुमचा ग्लोबलचा सप्लाय असेल त्याच्यापैकी 2/3 सप्लाय आपला इंडिया करतो, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्राइस जर पाहिली बासमती राईसची, तुम्ही जर मार्केटमध्ये गेला नॉन बासमती राईस ठेवा शेजारी आणि बासमती राईस ठेवा शेजारी, तर तुम्हाला प्राइस बासमती राईसची जादा दिसेल. ती कशामुळे, त्याचं एक वेगळेपण आहे, लॉंग साईज आहे, त्याच्यानंतर फ्लपी स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यानंतर एक युनिक वास आहे, फ्रॅग्रन्स आहे, म्हणून याला किंमत जास्त भेटते. आणि याच्यामध्ये जी काय भेसळ होते त्याच्यासाठीच आपल्या फसाईने स्टँडर्ड घालून दिलेले आहेत की जे की 1 ऑगस्ट 2023 पासून लागू होणार आहेत. तर बघा हा त्याच्या पाठीमागचा जे काही बासमती राईस आहे त्याच्या
त्याच्यामध्ये जे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं ते स्टँडर्ड काय. आता आपण कॅरेक्टरिस्टिक्स तर पाहिलं, नेमकी स्टँडर्ड काय. तर बघा क्वेश्चन विचारताना पहा, क्वेश्चन तुम्हाला सरळ सरळ विचारला जाणार नाही की स्टँडर्ड काय, कारण स्टँडर्ड हे सगळेच पाठ करणार आहेत. ज्यावेळेस करंट अफेअर्स येतं त्यावेळेस करंट अफेअर्स ज्यावेळेस विद्यार्थी करतो त्यावेळेस बघा ते सरळ सरळ जे काय मेन मुद्दे आहेत तेवढेच करतो. परंतु एक लक्षात ठेवा, व्हॉट आर द स्टँडर्ड ऑफ बासमती राईस. लक्षात ठेवा द स्टँडर्ड्स हॅव बीन नोटिफाईड अंडर, हे जो लॉ आहे हा मला लक्षात ठेवायचा बघा, अंडर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स, फूड स्टँडर्ड्स अँड फूड ॲडिटिव्स फर्स्ट अमेंडमेंट रेग्युलेशन 2023. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. जे की स्टँडर्ड्स आलेले ते स्टँडर्ड्स कोणाच्या अंडरमध्ये, तर लक्षात ठेवा कोणत्या लॉच्या अंडरमध्ये, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स फर्स्ट अमेंडमेंट रेग्युलेशन 2023. हे लक्षात ठेवा. याचं कारण असं की क्वेश्चन विचारताना सरळ सरळ विचारणार नाही की तुम्हाला स्टँडर्ड्स कोणते आहेत, कारण स्टँडर्ड सगळ्याच जणांनी पाठ केलेलं असेल किंवा फसायचं हेडक्वार्टर काय हे सगळ्या गोष्टी माहीत असतात. परंतु असं युनिक क्वेश्चन विचारला जाईल जेणेकरून आपण गोंधळात पडतो बघा. त्याच्यामुळे लक्षात ठेवा फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड फर्स्ट अमेंडमेंट रेग्युलेशन 2023 याच्या अंडरमध्ये हे की जे की स्टँडर्ड दिलेले ते याच्या अंडरमध्ये येतात बघा. आता नेमकी स्टँडर्ड काय दिलेले, तर बघा स्टँडर्ड आहे जो की बासमती राईस जो असेल ते बासमती राईसला युनिक फ्लेवर किंवा युनिक आरोमा पाहिजे. लक्षात ठेवा नॅचरल फ्रॅग्रन्स अँड फ्लेवर ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ केमिकल कॉल्ड 2-acetyl-1-propyline. हे जे काही केमिकल आहे याच्यामुळे जो काही नॅचरल फ्रॅग्रन्स येतो ते नॅचरल फ्रॅग्रन्स असला पाहिजे पहिलं स्टँडर्ड. त्याच्यानंतर दुसरं स्टँडर्ड फ्री फ्रॉम आर्टिफिशियल कलरिंग पॉलिशिंग एजंट अँड आर्टिफिशियल फ्रॅग्रन्स. म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, सफरचंदला पॉलिश करतात बघा, लाल कलरची पॉलिश करतात, ती पॉलिशिंग आर्टिफिशियल कलरिंग झालं नाही पाहिजे. तुम्ही जे काय व्हाईट कलर येतो याला ते व्हाईट कलरची कलरिंग नाही झाली पाहिजे किंवा पॉलिशिंग नाही झाली पाहिजे किंवा आर्टिफिशियल फ्रॅग्रन्स किंवा केमिकल वापरून त्याला फ्रॅग्रन्स दिला गेला नाही पाहिजे. हे दुसरं स्टँडर्ड आहे. म्हणजे काय तुमचं पहिलं स्टँडर्ड काय असेल त्याला आर्टिफिशियल फ्रॅग्रन्स नसला पाहिजे, नॅचरल फ्रॅग्रन्स असला पाहिजे. दुसरं आहे आर्टिफिशियल कलरिंग पॉलिशिंग वगैरे झाले नाही पाहिजे. त्याच्यानंतर आर्टिफिशियल केमिकल किंवा आर्टिफिशियल फ्रॅग्रन्स वापरला नाही पाहिजे, दुसरं स्टँडर्ड. तिसरं स्टँडर्ड आहे ॲव्हरेज साईज ऑफ बासमती ग्रेन्स अँड देअर इलॉंगेशन रेशो. हे फॉर्म फिक्स केलेला आहे. म्हणजे काय इलॉंगेशन रेशो म्हणजे काय, त्याची ॲव्हरेज साईज असली पाहिजे बासमती राईसची, जे की बासमती राईस आहे त्याची जी काय ॲव्हरेज साईज आहे ती असली पाहिजे. त्याच्यानंतर इलॉंगेशन रेशिओ. आता इलॉंगेशन रेशिओ म्हणजे काय बघा, तुम्ही ज्यावेळेस बाजारातून बासमती राईस आणता त्यावेळेस बासमती राईसची ग्रेनची साईज मोजायची आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही शिजायला टाकता, शिजल्यावर ज्यावेळेस तुमचा बासमती राईस फुगतो बघा त्यावेळेसची साईज मोजायची आणि दोघांचा डिफरन्स काढायचा. त्याला काय म्हटलं तर जे की तुमचा आन्सर येईल त्याला काय म्हटलं तर तुमचं इलॉंगेशन रेशिओ. त्याला काय म्हटलं तर इलॉंगेशन रेशिओ. हा जे काय ॲव्हरेज असला पाहिजे जो की बासमतीला ठरवून दिला गेलेला आहे. हा तिसरा आपला स्टँडर्ड झाला. त्याच्यानंतर अमायलोज कंटेंट युरिक ॲसिड डिफेक्टिव्ह डॅमेज ग्रेन्स अँड इन्सिडेंटल प्रेझेन्स ऑफ अदर नॉन बासमती राईस यांचं पण कंटेंट ठरवून दिलेलं आहे. अमायलोज कंटेंट असेल, त्याच्यानंतर युरिक ॲसिड असेल, डिफेक्टिव्ह डॅमेज किती ग्रेन्स असले पाहिजेत, त्याच्यानंतर नॉन बासमती किती असले पाहिजेत, अमायलोज कंटेंट किती, युरिक ॲसिड किती, हे सगळे स्टँडर्ड ठरवून दिले. हे 4 स्टँडर्ड लक्षात ठेवा. पहिला आहे नॅचरल फ्रॅग्रन्स अँड फ्लेवर, हा नॅचरल पाहिजे. त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचं आर्टिफिशियल तुमचं कलरिंग नको आहे, पॉलिशिंग नको आहे किंवा आर्टिफिशियल फ्रॅग्रन्स नको आहे. त्याच्यानंतर ॲव्हरेज साईज ऑफ बासमती ग्रेन्स अँड देअर इलॉंगेशन रेशिओ हा तेवढाच पाहिजे. त्याच्यानंतर अमायलोज कंटेंट युरिक ॲसिड आणि डिफेक्टिव्ह डॅमेज ग्रेन्स हे त्या प्रमाणात ठरवून दिले, त्या प्रमाणात पाहिजे. हे त्याचे स्टँडर्ड झाले. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं याचा नेमकी फायदा काय होईल. आता हे स्टँडर्ड झाले, याचा फायदा काय तर बघा पहिला फायदा आहे इन्श्युअर सप्लाय ऑफ स्टँडर्डाइज जेन्युइन बासमती राईस इन डोमेस्टिक आणि एक्सपोर्ट मार्केट. मी सांगितलंय बघा हे डोमेस्टिकमध्ये पण जेवढं फेमस आहे तेवढंच फेमस आपल्या जे की बाहेरच्या कंट्रीत म्हणजे जगामध्ये पण फेमस आहे, ग्लोबली फेमस आहे. त्याच्यामुळे एक जेन्युइन सप्लाय होईल बासमतीचा, एक स्टँडर्ड ठरवून दिलं म्हणजे काय होईल तुमचा जो काय जेन्युइन बासमती राईस असेल तो कस्टमरपर्यंत पोहोचल. फेक राईस म्हणजे नॉन बासमती राईस तिथपर्यंत जाणार नाही. त्याच्यानंतर इस्टॅब्लिश फेअर प्रॅक्टिसेस इन ट्रेड अँड बासमती राईस. ज्यावेळेस आपण व्यापार करतो त्यावेळेस एक विश्वास असतो, त्यावेळेस त्या विश्वासाला तडा जाणार नाही, हे सुद्धा काम तिथं होईल. त्याच्यानंतर प्रोटेक्ट कंझ्युमर इंटरेस्ट बोथ डोमेस्टिकली आणि ग्लोबली. जेवढे काही त्यांचे कंझ्युमर असतील, जेवढे काही बासमती राईस खाण्याला कंझ्युमर असतील तेवढे सगळ्यांचं
जे काय इंटरेस्ट असेल बासमती राईसमधला तो त्यांचा इंटरेस्ट प्रोटेक्ट होईल, म्हणजे त्यांचं संरक्षण होईल. याचं कारण असं की ज्यावेळेस तुम्हाला एखादी गोष्ट जर फसवली तर तुम्ही त्याच्यावर लवकर विश्वास ठेवत नाही आणि ती गोष्टीकडे परत जात नाही. त्याच्यामुळं एक कंझ्युमरचा विश्वास राहील. ज्यावेळेस स्टँडर्ड व्यवस्थित ठरवून दिलेले त्या स्टँडर्डनुसार जर तुमचा राईस असेल तरच तो बासमती राईस असणार आहे इथून पुढे 1 ऑगस्ट 2023 पासून. हे त्याचे फायदे आहेत. त्याच्यानंतर काय फसाईबद्दल, आता जी काय फसाई आपण पाहिली, फसाईने स्टँडर्ड लागू केले, नंतर फसाई कधीपासून लागू करणार हे पण पाहिलं. तर बघा नेमकी फसाई काय, तर बघा आपला जो काय फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ॲक्ट 2006ला आला, लक्षात ठेवा याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. जो आपला सध्या लॉ सुरू आहे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ॲक्ट हे कधीचा आहे 2006चा आहे, पण हा रिप्लेस कोणी केलेला, रिप्लेस कशाच्या जागेवर झालेला आहे, प्रिव्हेन्शन ऑफ ए फूड अडल्ट्रेशन ॲक्ट 1954, जो की प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्ट्रेशन ॲक्ट 1954 लॉ होता आपला. परंतु 2006 साली हा लॉचं नाव बदलून काय केलेलं आहे, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ॲक्ट 2006. लक्षात ठेवा हे सध्याचा लॉ आहे. पहिला लॉ कोणता होता, प्रिव्हेन्शन ऑफ ए फूड अडल्ट्रेशन ॲक्ट 1954 हा पहिला लॉ होता. त्याच्याऐवजी आता 2006ला आपण लॉचं नाव चेंज केलेलं आहे, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ॲक्ट 2006 हे नाव ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर फसाईचा लॉंग फॉर्म विचारला जाईल, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया. लक्षात ठेवा विचारताना क्वेश्चन सरळ विचारत नाही, मी तुम्हाला सारखं सांगतो. याचं कारण असं डायरेक्ट क्वेश्चन विचारला जाईल ए स्टँड्स फॉर, त्याच्यानंतर तुम्हाला एस स्टँड्स फॉर किंवा फर्स्ट एस स्टँड फॉर असे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील. ऑप्शनमध्ये समजा ए स्टँड फॉर असेल, ऑथॉरिटी असेल, एजन्सी असेल, अजून काय असेल तर आपल्याला तिथं लक्षात येत नाही. आपल्याला हे सरळ माहीत असते, परंतु अचानक जर एखाद्या शब्दाचा किंवा एखाद्या लेटरचा जर तुम्हाला लॉंग फॉर्म विचारला तर तिथं प्रॉब्लेम होतो. तर हे नाव लक्षात ठेवा, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया. त्याच्यानंतर पहा फसाई आपल्याला वाटतं बघा ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीच्या अंडर येतं, त्याच्यानंतर आपण कंझ्युमर मिनिस्ट्रीच्या अंडर असे ग्राहकच्या याच्या अंडर येतं असं आपल्याला वाटतं, किंवा इकॉनॉमिक्समध्ये येतं. तर ह्या सगळ्या गोष्टी साफ खोट्या आहेत. आपली मिनिस्ट्री कोणती फसायची, तर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. बघा तुम्ही जर पाहिलं असेल फसायचं काम काय, जे की फूड अडल्ट्रेशन होतं, म्हणजे जी काय अन्नामध्ये जी काय भेसळ होती ती रोखण्याचं काम कोणाचे, फसायचे. म्हणजे आपल्या हेल्थची काळजी करणारी कोणती संस्था आहे, फसाई संस्था आहे. म्हणजे ती कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर आहे, तर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. म्हणजे आपली जी काय मिनिस्ट्री ऑफ हेल्थ आहे, फॅमिली वेलफेअर याच्या अंडर फसाई येते बघा. त्याच्यानंतर याचं हेडक्वार्टर कुठे आहे, तर नवी दिल्ली येथे हेडक्वार्टर आहे. त्याच्यानंतर इस्टॅब्लिशमेंट कधी झालेली, तर लक्षात ठेवा फसाईची इस्टॅब्लिशमेंट लॉ आलेला आहे 2006 साली चेंज झाला, आणि तुमची इस्टॅब्लिशमेंट झाली फसाईची 5 सप्टेंबर 2008 साली. लक्षात ठेवा इथं क्वेश्चन तुम्हाला फक्त 2008 याच्यावर विचारला जाणार नाही, 5 सप्टेंबर हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे. कारण इथून पाठीमागचं एक क्वेश्चन आलता ICRची इस्टॅब्लिशमेंट, सरळ डेट आलती 16 जुलै 1929 साली. त्याच्यामध्ये ऑप्शन पण होते 29 जुलै 1929, या सगळ्या गोष्टी असतात. परंतु आपल्याला एक्झॅक्ट डेट माहीत पाहिजे, याच्यासाठी 5 सप्टेंबर 2008 साली आपली इस्टॅब्लिशमेंट झालेली. त्याच्यानंतर याचे रिजनल ऑफिसेस किती, तर बघा रिजनल ऑफिसेस आहेत 6 रिजनल ऑफिसेस फसायचे. कुठे कुठे, तर दिल्ली, गुवाहाटी, त्याच्यानंतर तुमचे मुंबई, कलकत्ता, कोचीन आणि चेन्नई. इथं 6 ठिकाणी आपले रिजनल ऑफिस आहे फसायचे. तर अशा पद्धतीने आपलं हे फसाय होतं. तर याच्यामध्ये क्वेश्चन तुम्ही लक्षात ठेवा, स्टँडर्ड विचारला जाईल, त्याच्यानंतर तुम्हाला जे काय फसायची जे काय इस्टॅब्लिशमेंट इयर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या जातील. त्याच्यानंतर जे काय ॲक्ट आहे याच्यावरती क्वेश्चन विचारला जाईल. तर अशा पद्धतीने आपलं फसाय होतं. करंट अफेअरचा हा मुद्दा आहे, पेपरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. याची डेट लक्षात ठेवायची. हे स्टँडर्ड कधी लागू केले जातील, 1 ऑगस्ट 2023 सालापासून हे लागू केले जातील. तर अशा पद्धतीने आपलं फसाय होतं. धन्यवाद.